राज्यामध्ये प्रवेश करून निवड झाली आहे. काय सांगाल? मी इथे उपस्थित सर्व मान्यवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार, माजी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष शमशेरदादा पाटील आणि आपल्या जिजामालाताई आणि येथे उपस्थित सर्व प्रल्हाद पाटील, शमशेरदादा आणि शिवरूपराजे खर्डेकर, प्रल्हाद साळुंके पाटील या सर्वांचं मी मनापासून आभार मानते. तसेच माझे वडील विक्रमसिंह भोसले यांचेही मी आभार मानते. आणि मी माझ्या कारकिर्दीत ग्रामीण जनतेला न्याय देण्याचे काम करेन. पंचायत राजची जी पण यंत्रणा असेल आणि महिला सक्षमीकरण असेल त्यासाठी मी भर देईन. तसं तिथं उपस्थित सर्व माझे सदस्य, तालुक्याचे सर्व सदस्य आणि येथे उपस्थित सर्व जनतेचं मनापासून आहे. अचानक तुम्ही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलाय, दादांच्या नेतृत्वाखाली तुम्ही पुढे जाणार आहात. कसं काय नेतृत्व अचानक तुम्ही कसं काय बदललं? आता सध्या राष्ट्रवादी सगळीकडे भर देत आहे आणि दादांचं नेतृत्व सगळ्या तालुक्याला ठाऊक आहे आणि महायुती झालेली आहे. फक्त रणजितदादांच्याच नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवतीये. आता सध्या त्यांचं सगळीकडे वारं आहे, त्यांचं सगळं काम आहे, जनतेला माहित आहे. भाजपमध्ये प्रवेश करून निवड झाली आहे. काय सांगाल? मी इथे उपस्थित सर्व मान्यवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार, माजी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष शमशेरदादा पाटील आणि आपल्या जिजामालाताई आणि येथे उपस्थित सर्व प्रल्हाद पाटील, शमशेरदादा आणि शिवरूपराजे खर्डेकर, प्रल्हाद साळुंके पाटील या सर्वांचं मी मनापासून आभार मानते. तसेच माझे वडील विक्रमसिंह भोसले यांचेही मी आभार मानते. आणि मी माझ्या कारकिर्दीत ग्रामीण जनतेला न्याय देण्याचे काम करेन. पंचायत राजची जी पण यंत्रणा असेल आणि महिला सक्षमीकरण असेल त्यासाठी मी भर देईन. तसं तिथं उपस्थित सर्व माझे सदस्य, तालुक्याचे सर्व सदस्य आणि येथे उपस्थित सर्व जनतेचं मनापासून आहे. अचानक तुम्ही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलाय, दादांच्या नेतृत्वाखाली तुम्ही पुढे जाणार आहात. कसं काय नेतृत्व अचानक तुम्ही कसं काय बदललं? आता सध्या राष्ट्रवादी सगळीकडे भर देत आहे आणि दादांचं नेतृत्व सगळ्या तालुक्याला ठाऊक आहे आणि महायुती झालेली आहे. फक्त रणजितदादांच्याच नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवतीये. आता सध्या त्यांचं सगळीकडे वारं आहे, त्यांचं सगळं काम आहे, जनतेला माहित आहे.